नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 36 साईज प्रिन्सेस कट कटिंग. ज्या प्रकारे तुम्ही कटिंग केली तर तुमचं माप नक्की व्यवस्थित बसणार. हे बघा, आपण इथे उंची टाकून घेतली 14 इंच, 1 इंच मार्जिन, त्याच्यामध्ये 15 इंचावर मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर शोल्डर घेतले 5.5 इंच आणि आर्म होलसुद्धा घेतले 5.5 इंच. आपण इथे छातीचा चौथा भाग टाकून 2 इंचाची मार्जिन एक्स्ट्रा ठेवले. छातीचा चौथा भाग होतो 9 इंच, त्याच्यात 2 इंचाची मार्जिन. हे बघा, कमरेचा भाग येतो 7.5 इंच, त्याच्यामध्ये 3 इंचाची मार्जिन, 1 इंचाचा टक्स मागचा आणि 2 इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिन. त्याच्यानंतर अशी सरळ टीप मारून घेणे आणि इथनं 1.5 इंचावर मार्किंग करणं आर्महोलसाठी आणि असा आर्महोलचा शेप देऊन घेणे. मी ज्या प्रकारे देते त्या प्रकारे. त्याच्यानंतर आपला गळारुंदी टाकायची. गळारुंदी मी घेतलेली आहे 2.5 ते 2.25 इंच. कस्टमरला जरा शोल्डर छोटे पाहिजे होते त्या कारणाने. त्याच्यानंतर आपण गळा आखून घेतला. इथे गळा घेतला मी 11 इंचावर. त्यांना गळासुद्धा मोठा पाहिजे होता त्याच्यासाठी. आणि हे असं कटिंग करून घ्यायचा. हा आपला बॅक पार्ट आहे, तो कटिंग करून घ्यायचा व्यवस्थितपणे. आपल्या खडूच्या लाईनवरच मार्किंगवर आपण कैची कापत न्यायचं. हे बघा, व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी असेच नवीन नवीन स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल, जे खूपच महत्त्वाचे असणार. जे नवीन शिकणारे त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचे. हे बघा, आपण आता बॅक पार्ट दुसऱ्या साईडला असा ठेवून घ्यायचा. मी ज्या प्रकारे ठेवला आहे त्या प्रकारे. आपल्याला जिथं कपड्यावर जिथे ॲडजस्ट होईल तशा प्रकारे ठेवून द्यायचा आणि तो ॲज इट इज आखून घ्यायचा. 1/2 इंच खाली मार्जिन धरायचं पुढच्या भागासाठी. हे बघा, तुम्हाला दाखवेलच मी पुढे. हे बघा, मी आखते त्या प्रकारे आखून घ्यायचं. या मेजरमेंटनुसार जर तुम्ही तुमचं प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग केलं तर 100% ब्लाऊज तुम्हाला एकदम व्यवस्थित बसणार. हे बघा, अशी मार्किंग करून घ्यायचं आणि अशी खाली 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची आणि आपण अशी सरळ लाईन मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला कापताना सोपं पडेल. हे बघा, आर्म होलच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं पुढच्या भागासाठी. हे बघा, अशा प्रकारे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. हे बघा, आणि खालच्या बाजूनी 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण आपल्याला पुढच्या बाजूला 2 इंचाचा टक्स टाकायचा असतो प्रिन्सेस कटचा. आणि मी ज्या प्रकारे टक्स टाकते त्या प्रकारे टक्स टाकला तर कोणत्याही नवीन शिकणाऱ्या मुलीला टक्स टाकणे सोपे जाते. तो असा आपल्याला पानाचा आकार देता येत नाही. हा आकार दिला तरीही चालतो प्रिन्सेस कटच्या शेपला. हे बघा, आणि आपला पुढचा भागही आखलेला याच्यावर कट करून घ्यायचा. आपल्याला अजून खोलगट पुढच्या भागाचा खोलगट आकार द्यायचा आहे, तो आपण देऊच पुढे. हे बघा, अशा प्रकारे कापून घ्यायचं. कापून झाल्यानंतर शोल्डर आर्महोल आपण परत शेप द्यायचा आर्महोलचा 5.5 इंचावर. हे बघा, मी देते त्या प्रकारे 5.5 इंच. हे बघा, आपल्याला हे मेजरमेंट आपल्याला पुढचा भागाचा खोल आकार देण्यासाठी लागतं, जेणेकरून आपली फिटिंग चांगली बसते. 1 इंचावर मार्किंग करायची पुढच्या भागासाठी आणि असा आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा.
आणि तो तेवढं कट करून घ्यायचं. हे वेगळं वेगळं का बरं कट करायचं, कारण आपल्याला लक्षात राहत नाही नंतर, म्हणून आपण हे वेगवेगळं कट केलं तर आपल्या लक्षात राहतं. नाहीतर चुकून आपण कधीतरी बॅक पार्टला खोल आकार दिला तर ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येत नाही. इथे मी गळ्याची मार्किंग करून घेतली 3.25 इंचावर. पुढचा गळा त्यांना डीप पाहिजे होता कस्टमरला, त्याच्यासाठी मी पुढचा गळा 7.5 इंच घेतला. अर्धा इंच मार्जिन धरली त्याच्यामध्ये, म्हणजे 7.5 इंच तर तयार 7 इंचाचा होणार. आणि असा खोलगट गोल आकार दिला. हे बघा. आता इथे प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी मी 4 इंचावर हुकच्या बाजूनी 4 इंचावर मार्किंग केलं. हे बघा. आणि 4 इंचाचं मार्किंग केल्यानंतर एका साईडने 1 इंच आणि दुसऱ्या साईडने 1 इंच अशी मार्किंग केली. परत उभीही मी 4 इंचाची मार्किंग केली. त्याला आपण असा शेप दिला. हा प्रिन्सेस कट शेप आहे. हा एकदम सोप्या पद्धतीमधला प्रिन्सेस कट शेप आहे. हे बघा. आणि असा आपला आकार देत देत आर्म होलपर्यंत जॉईन करून द्यायचं. हे बघा. हा आकार एकदम सोपा आहे प्रिन्सेस कटचा. कोणत्याही नवीन मुलीला शिकणाऱ्या मुलीला जमेल, नक्कीच जमेल. एकदा ट्राय करून बघा. हे बघा. हा पुढचा गळा कापला मी. आता हा प्रिन्सेस कटचा शेप कापते मी. हे बघा. अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची. हे बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की प्रिन्सेस कट कसं कटिंग करावी. हे मेजरमेंट आपलं ही कटिंग आपल्याला कितीही मोठ्या मापाला चालेल. फक्त आपल्या चेस्टचं माप, आपल्या फिटिंगचं माप वगैरे व्यवस्थित टाकायचं. त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे प्रिन्सेस कट कटिंग करू शकतो. अगदी सोप्या पद्धतीत कोणीही करू शकतो. आता आपल्याला बाही कटिंग करण्यासाठी मी बॅक पार्ट घेतलेला आहे. वरच्या बाजूने अर्धा इंच सोडून आपण असं मेजर करून घ्यायचं. तर माझं इथे येते 9.5, 36मध्ये 9.5 येतं आहे. तर मी इथे 9.5ची घडी घातली आहे. 4 फोल्ड करून घेतले आणि अशी आपल्या बाही कटिंगसाठी 9.5 इंचावर मार्किंग केली. इथे आपल्या बाहीची उंची टाकली. इथे माझ्या बाहीची उंची होती 4 इंच. त्याच्यात मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन टाकून 4.5 इंच घेतले आणि दुसऱ्या साईडने 2.5 इंचावर डाऊन केलं. हे बघा. अशा प्रकारे 2.5 इंचावर डाऊन करायचं आणि आपला हा बाहीचा शेप देऊन घ्यायचा. हे बघा. आणि कट करून घ्यायचं. हे बघा. मी ज्या प्रकारे कट केले त्या प्रकारे कट करून घ्यायचं. माझी बाही कटिंग करण्याची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे. आणि हा पुढच्या भागाचा जो गोल आकार द्यायचा. आधीच आकार देऊन घ्यायचा, जेणेकरून आपल्याला लक्षात राहतं, नाही तर नंतर आपण विसरून जातो तो भागाला आकार देणं. बघा. अशा प्रकारे प्रिन्सेस कटिंग नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.